आणि मी कौतुक करेल खास करून आमच्या सोनमताईंचं. मॅन्युअल स्कोरिंग 4 कलरमध्ये निश्चितप्रमाणे जे पेजवरती जे करतायत आणि अचूक स्कोरिंग आहे, त्याबद्दल मी सोनमताईचं आमच्या या शिरसाट स्पोर्ट्स प्रेझेंट असणारे MTPL मध्ये मनापासून स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो. तमाम सगळ्यांच्या खेळाडूंचंही मनापासून स्वागत करतो. सगळ्यांचं नामोल्लेख करण्याचा प्रयत्न केलाय, पण नजर चुकीने कोणाचा तरी नामोल्लेख राहिला असेल, कारण याची मला गॅरंटी, कारण इतके मान्यवर आहेत, खूप सारे मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत. सर्वांचं मनापासून स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो. काउंटडाऊन याबद्दल आपण सुरू करूया. काउंटडाऊन आपण स्टार्ट करतोय. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. स्टार्ट. पहिला चेंडू मेगा फायनलचा गोलंदाज सचिन साळवे आणि समोरच्या बाजूला राहुल सातव. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडलाय. चेंडूवरती मात्र पहा आक्रमण चढवण्याचा प्रयत्न होता, तिथे सिंगल आली आहे. धावफलकाला सुरुवात होताना जी पाहायला मिळते, एक धाव धावफलकावरती आहे. एक धाव धावफलकावरती जी लागली जाते आहे. मेगा फायनल ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये जो सुरू झालाय. शौर्याचा बलिदानाचा इतिहास आजही ताजा. हिंदवी स्वराज्यासाठी जन्मला शिवाजी राजा. पाहूया मानाच्या करंडकावरती मात्र कोणता संघ आज सुवर्ण अक्षरानं नाव कोरेल. 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये मात्र उभे ठाकलेत. 2 वाघ इथे मैदानाच्या आतमध्ये पहा झुंज देताना जे पाहायला मिळतात. गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार आहे. राहुल सातव आणि कुणाल खोन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जी पाहताय. कुणाल खोन साठी हा चेंडू तिथे पाहायचंय. जे टिपला कुणाल खोन नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये तापण्याच्या अगोदरच शांत केलाय. पहिला फटका वाजवणार. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाट स्पोर्ट क्लब यांच्याकडून बळीची टाळी. शून्यात जन्मलो, शून्यात वाढलो, आता शून्यातून विश्वाची निर्मिती करायची आहे. फिनिक्स पक्षाच्या नुसार मात्र भरारी मैदानाच्या आतमध्ये घ्यायची आहे. बडी विकेट, बडी मछली जाल में कुणाल खोन शून्यावरती माघारी परततोय. एक धाव फलकावरती लागली जाते आहे. आणि तुम्ही पाहताय शिरसाट स्पोर्ट्स क्लबनं मात्र केलेलं बहारदार नियोजन तुम्ही जे पाहताय. महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीगचा महाअंतिम दिवस आणि महाअंतिम दिवसातली महाअंतिम लढत मैदानाच्या आतमध्ये जी पाहायला मिळते आहे. याच साठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा आणि शेवटचा दिवस खऱ्या अर्थानं गोड होताना जो पाहायला मिळतोय. उपस्थित तमाम क्रिकेटच्या रसिकांचं मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं जे स्वागत आहे. एक धाव फलकावरती कुणाल खोन इथे मात्र स्वस्तात माघारी परतलाय. ज्या खेळाडूकडून मात्र फार मोठ्या आशा होत्या, अपेक्षा होत्या, तिथे कुणाल खोन मात्र पहा आशेवरती पाणी फेरलं आणि पहिला फलंदाज बाद होतोय. गोलंदाजाचं करावं तितकं कौतुक थोडंच आहे. दोनही संघातले खेळाडू मात्र नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रभर मात्र त्यांनी हा महाराष्ट्र पिंजून काढलाय आणि आपली छाप तिथे मैदानाच्या आतमध्ये त्यांनी जे सोडली आहेत. आज या मैदानावरती मात्र पहा एक यशस्वी झुंज देताना जे पाहायला मिळतात. गोलंदाजी करण्यासाठी मात्र नक्कीच सचिन जो तयार आहे आणि सचिन हे नाव क्रिकेटला मात्र वेगळं सांगायची गरज नाही आहे. गोलंदाज तयार आहे. या चेंडूवरती आक्रमण पाहायचंय. चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेनं पलायन करेल. तिथे चेंडू जाऊन पोहोचला सीमा पार. एक खणखणीत सनसनी चौका हा मारलाय चौकार. शिरसाट स्पोर्ट क्लबचा सनसनी चौकारानं धावफलक वाढणार आहे. 5 धावा धावफलकावरती, परंतु एक महत्वपूर्ण बळी मैदानाच्या आतमध्ये जो टिपला गेलाय. 5 धावा धावफलकावरती आहेत. राहुल सातव आणि श्रेयस कदम वरती मात्र फार मोठी जबाबदारी आहे, कारण फायनलचा सामना मित्रांनो तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळतात. एक उच्चांकी धावफलक, एक फायटिंग स्कोर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उभारणं गरजेचं आहे. यावेळेस पाहायचं रिव्हरचा अटेन मैदानाच्या आतमध्ये करायचा होता. चेंडू समजू शकला नाहीये. तिथे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळतोय. 5 धावा धावफलकावरती आहेत. इथे तुम्ही स्वतःला सिद्ध करा, तुम्हाला प्रसिद्धी आपोआप मिळेल. आणि क्रिकेट हा असा खेळ आहे, एकट्या दुकट्यानं खेळायचा नव्हे तर सांघिक कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये जे आवश्यक आहे.
यावेळेस पाहायचं आहे गुडघाटेक तमाशादायक चेंडू सीमा पार खणखणी चौकार. जबरदस्त फटका चौकार आलाय. My goodness. बाहुनी मोका हा मारलाय चौकार. शिरसाट स्पोर्ट क्लबचा सनसनीत चौकार. 9 धावा धावफलकावरती ज्या लागल्या जात आहेत. 9-9-9 या स्पर्धेचं किती गुणगान गाऊ. जितकं गुणगान गावं ना मित्रांनो तितकं थोडेच आहेत. आणि खऱ्या अर्थानं अतिथी कक्ष तुम्ही पाहाल इथे अनेक मान्यवर मंडळी मात्र नक्कीच जे उपस्थित आहेत आणि उपस्थित मान्यवरांना मात्र धन्यवाद देणं गरजेचं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 9 धावा धावफलकावरती या ठिकाणी जे आहेत. सचिन पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये जो टाकतोय एक महत्वपूर्ण बळी मिळाला आहे. यावेळेस पाहायचंय पॉईंटच्या दिशेने मात्र चेंडू ढकलला होता. तिथे धावबाची संधी हुकली गेली आहे. नाईस रनिंग बिटवीन द विकेट. एक चोरटी धाव दिवसा ढवळ्या धावेंची चोरी मैदानाच्या आतमध्ये झाली. धावफलक एकने वाढला. दुहेरी अंकामध्ये धावफलकानं प्रवेश केला आणि 10 धावा धावफलकावरती या ठिकाणी ज्या पाहायला मिळत आहेत. याच्याकडे ज्यांचं ऋतू शुभागमन होत आहे आदरणीय आमचे प्रवीणजी कामटकर, तुषार कानकाडे सर याच्याने उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर जितू लोंढे सर उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर विजयजी शिंदे उपस्थित झालेले आहेत. या सर्व पंचांचं देखील मी या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. 10 धावा धावफलकावरती आहेत. आज मात्र सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल आणि ही सर्व मंडळी आज मात्र या ठिकाणी येऊन जी मात्र उपस्थित आहेत. आणि या क्रिकेटच्या नगरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 10 धावा धावफलकावरती आहेत. या ठिकाणी शिरूर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि या शिरूर संघासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय शंकरदादा जांभळकर आणि त्याचबरोबर प्रगतशील शेतकरी प्रसिद्ध ऊस उत्पादक आदरणीय सुनील शेठ ढोकले पाटील यांच्या वतीने शिरूर टीमसाठी 1500 रुपयाचं बक्षीस ऑलरेडी जमा झालेलं आहे. टीम फक्त फायनलला पोहोचली म्हणून 1500 रुपयाचं बक्षीस टीमसाठी ठिकाणी आलेलं आहे. मी त्यांचंही मनापासून स्वागत करेल. शिरसाट स्पोर्ट्स प्रेझेंट असणारी क्रिकेटची स्पर्धा दरम्यान आपण पाहतोय. गोलंदाजीवरती भूषण आहे. या दरम्यान हा चेंडू गुडघाच्यामध्ये टेकावला होता. श्रेयसच्या बॅटवरती चेंडू आला नाही. चेंडू मात्र पूर्णपणे डॉट येतोय. धापलक अगदी आपण पाहतोय स्थिर आहे. धापलकावरती धावसंख्या 10 धावा आहेत. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये भूषण गोळेच्या रोपानं सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळते. बारामती विरुद्ध शिरूर ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस आक्रमण आणि तिथे चेंडू पाहायचंय जाऊन पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. घ्यावी एखादी तांड. काळजात ऋत विकट यार. मनोमनी सचिन तेंडुलकर आठवून ठोकावा एखादा षटकार. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. आणि या ठिकाणी या श्रेयसच्या बॅटमधून आल्या षटकाराच्या रुपये धावफलक वाढला. संघाची धावसंख्या 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 टू व्हीलर निश्चितप्रमाणे आपण पाहतोय. 2 पल्सर आहे, 1 प्लॅटिना आहे, 1 सिटी 100 आहे. बजाज कंपनीच्या असणाऱ्या सगळ्या गाड्या निश्चितप्रमाणे आपण ज्या पाहतोय या टीम मालकांना निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण पहिल्या गाडीचा मान नक्की कोणाचा, बारामतीचा की शिरूरचा, ते मात्र आपल्याला पाहिजे. भूषणवरती केलेलं आक्रमण आपण पाहिले. गोलंदाज तयार. या दरम्यान गुडघाचा म्हणजे टेकवला. चेंडू 1 बाउन्स अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान केलं जात आहे. 1च धाव आहे. 3 धावा संघासाठी वाचवल्या जातील. चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान आपण पाहतोय. त्याकडे संतोष लष्कर चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण या दरम्यान करताना पाहायला मिळालेलं आहे. 17 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 2 तुम्ही भूषणचं पाहतायत. पहिलं षटक सचिननं टाकलं होतं. तिथे कुणाल खोंड सारखा मात्र एक मोहरा त्यानं मिळवला. इथे भूषण षटक क्रमांक 2 मैदानाच्या मध्ये घेऊन तयार आहे. मैदानाच्या बाहेर श्रेयसने एक षटकार खेळला. एका प्रेक्षकाने जेल घेतलाय. सामना संपल्यानंतर किंवा तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा या आणि तुमचं 100 रुपयाचं प्राईज घेऊन जा. मैदानाच्या बाहेर जेल घेणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकासाठी 100 रुपयाचं प्राईज असणार आहे. गोलंदाज तयार. कोलबटाचा चेंडू राहुलच्या बॅटमधून आपण पाहतो. या ठिकाणी धाव या ठिकाणी मात्र जे घेतली गेली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. थ्रो थोडाशा
विरुद्ध बाजूला होताना पाहायला मिळाला, कारण स्ट्राईकचा फलंदाज नॉन स्ट्राईकच्या बाजूला पोहोचत असताना त्याला थोडासा वेळ जास्त लागला जातो आणि चेंडू फेकण्याची संधी होती, पण चेंडू स्ट्राईकच्या फलंदाजाकडे फेकला गेला आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय फलंदाज सुद्धा सुरक्षित श्रेयस कदम पोहोचला गेला होता. चेंडू का फेकला गेला, कारण श्रेयस कदम किती आक्रमक आहे आणि तो किती धोकेदायक ठरू शकतो ही नवीन सांगण्याची बारामती संघाला तरी गरज नाहीये. नाबारका धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी जी आहे ती 18 धावा आहेत आणि बिग हिट और या चेहऱ्याने चेंडू मात्र सरळ मैदानाच्या बाहेर आहे, स्पोर्ट्स ग्राउंडच्या बाहेर. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार आणि या षटकाराच्या रूपाने धावफलक वाढला. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 24 धावा, 24 रन, 24 वरती धावफलक या दरम्यान आपण पाहतोय. शिरसाट स्पोर्ट्स प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चर निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय होलसेल आणि रिटेल आहे. नगर, नाशिक, मुंबई, नवी मुंबई, पुणा सिटीमध्ये जाण्याची आता गरज नाहीये. तुम्हाला अगदी स्वस्त दरामध्ये चांगल्यात चांगल्याने उंचत उंच ट्रॉफ्या अगदी कमी भावात. फेअर डिलिव्हरी ऐकले मी. एक षटकार आपण पाहिला, फेअर डिलिव्हरी निश्चितप्रमाणे जे पाहायला मिळाले त्याच्यावरती आला षटकार आहे. धावफलकावर धावसंख्या 24 आहे. गोलंदाज या दरम्यान हलक्या हाताने चेंडू निश्चितप्रमाणे तो खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती एक धाव. श्रेयस या दरम्यान आरामात मध्ये दरम्यान तो पूर्ण करतोय, स्वतःकडे मात्र स्ट्राईक ठेवतोय. धावफलक वाढेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 25 धावा. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान संपले गेलेलं आहे. शिरसाट स्पोर्ट्सचा लोगो जर आपण पाहिला, शंकरदादा जांभळकर माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती आणि त्याचबरोबर सुनील ढोकले पाटील प्रसिद्ध शेतकरी. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को तर आयुष्यामध्ये प्रगती करत असताना विमानासारखी उंच भरारी घेणं सगळ्यात गरजेचं आहे. ते स्पीड हवं, ती गती हवी आणि त्यात कुठल्या प्रकारचा अडथळा नसावा. इथे मात्र हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू उसळलाय. व्हाईट बॉल, चेंडू खराब आहे. सचिन साळवे आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि त्याचा पहिला चेंडू इथं मात्र खराब पडताना पाहायला मिळाला. धावफलकावरती जाणार आहोत. 26 धावा धावफलकावरती. एक खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला आणि हे चेंडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये रोखणं गरजेचं आहे. अवांतर स्वरूपाचे चेंडू सामन्याला कलाटणी देत असतात. हा चेंडू यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू फेकून दिला सीमा रेषेच्या बाहेर. बंगाली रसगुल्ला. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. श्रेयसच्या बॅट मधून आलेला मात्र हा तिसरा षटकार या डावातला आपण पाहतोय. सांगितलं सर. धावफलक षटकार वाढलाय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय या ठिकाणी पुढे जाऊन पोहोचली गेली 32 धावा. 32 वरती धावफलक आहे. सचिन वरती केले गेला आक्रमण श्रेयसच्या बॅट मधून. चेंज ऑफ पेस परंतु उजव्या वेष्टीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल आहे. श्रेयस कदमला चेंडू नक्की टाकायचा कुठे, त्याच्या रेंजमध्ये चेंडू आला, तो मैदानाच्या बाहेर खेळतोय, त्याला मात्र थांबवायचं कसं. सचिन तेंडुलकर ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये असायचा त्यावेळेस सुद्धा प्रतिस्पर्धेला बाहेर लेशन मात्र असा प्रश्न पडायचा, मग ते काय गेम वापरायचे, तो जेवढा नॉन ट्रॅकच्या बाजूला असेल तेवढं चांगलं. पण श्रेयस कदम इथं मात्र थांबण्यासारखा निश्चितप्रमाणे हा खेळाडू नाहीये. एक धाव तर आली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होणार का, क्षेत्ररक्षण सुरेख केलं जात आहे. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रोपडे धावफलकावरती धावसंख्या
34 धावा 34 रन. 34 धावा धावपलिकावरती ज्या पाहायला मिळतात. रोमांच थरार, बदला नित्य, संघर्ष नाट्य, तुंबळ योद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओहोटी, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा अर्थात शिरसाट स्पोर्ट क्लबचा, शिरसाट स्पोर्ट क्लब आयोजित तुम्ही पाहतात शिरसाट स्पोर्ट क्लबचा महाकुंभ मेळा तुम्हाला सर्वांना जो पाहायला मिळतोय. 34 धावा धावपलिकावरती आहेत. सचिन यावेळेस पाहायचंय या चेंडूवरती मात्र नक्कीच आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. तिथे केवळ सिंगल मैदानाच्या मध्ये मिळेल. धावफलक एकने वाढणार आहे, जाऊन पोहोचेल 35 धावा धावफलकावरती या ठिकाणी ज्या लागल्या जात आहेत. सनग्लो उद्योग समाजाचे प्रोप्रायटर आणि सनग्लो स्टेडियमचे ओनर आदरणीय सोमनाथ दरेकर पाटील यांच्या वतीने राहुल सातवच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइज या ठिकाणी मात्र जे असणार आहे. आपण पाहतोय इथे आता जवळपास 6000 प्रेक्षक ऑनलाईन इच्छेप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्ताने जोडले गेलेले आहेत. धावपलिकावरती जाणार आहोत. धावपलिकावरती तुम्ही पाहतायत 35 धावा धावपलिकावरती आहेत. किती धावेंचा डोंगर, किती धावेंचा पाऊस इथे मैदानाच्या मध्ये जो पाडला जाणार आहे हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. क्रिकेटची स्पर्धा मित्रांनो केवळ या मैदानापुरती आता मर्यादित राहिली नाही, या महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नाही, तर जगभर ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही घर बसल्या देखील लाईव्ह पाहतात. आणि आज खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची फार मोठी मांदी याळी जी पाहायला मिळते. प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतलेली ही क्रिकेटची स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती जाऊन जी पोहोचलेली आहे. यावेळेस रिव्हरचा अटेंड मैदानाच्या मध्ये करायचा होता. चेंडू डॉट आहे, निर्धाव आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. सचिन गोलंदाजी मैदानाच्या मध्ये साकारतोय. इथे फलंदाजांना मात्र रोखण्यामध्ये मात्र त्याला जे यश आलंय आणि इथे पहा त्यानं कमी दाबाचा पट्टा मैदानाच्या मध्ये निर्माण केलाय आणि इथे धावेला मात्र फुल स्टॉप लावलाय. गोलंदाजी मार्फत सचिन गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार होतोय. 35 धावा धावफलकावरती आहेत. ओ यावेळेस बिग बिग आणि बिग हिट या ठिकाणी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. चेंडू आउट ऑफ द पार्क, सेट ऑन द फायर, एक खणखणीत षटकार. हा हेलिकॉप्टर शॉट जर श्रेयसचा आवडला असेल तर श्रेयससाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूया. जबरदस्त षटकार. तीनचा छावा, मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. चेंडू मैदानाच्या बाहेर होता, तो मैदानाच्या आतमध्ये येताना निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि श्रेयसच्या या षटकाराच्या रूपाने मात्र धावफलक वाढलाय. संघाची धावसंख्या 41 षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरं अजूनही जे चालू आहे त्यातला एक चेंडू यायचा बाकी आहे. 41 रन आहे. 41 धावा दरम्यान आपण पाहतो ज्या धावफलकावरती आहेत 6000 प्रेक्षक. मात्र आता जो जोडला गेलेला आहे एक टेनिस क्रिकेट .inचं एक रेकॉर्ड आहे अमोल सर. 85,000 प्रेक्षक वन टाइम मात्र जोडले गेले होते. हे रेकॉर्ड आहे आणि उगाच नाहीये, कष्ट तितकं सुरुवातीच्या काळामध्ये घेतलंय म्हणून एवढा सगळा मित्रपरिवार जोडला गेलाय. आणि आज सबस्क्रायबर जर पाहिले तर 14 लाख सबस्क्रायबर आहेत. चांगल्या चांगल्या सेलिब्रिटीना सबस्क्रायबर नाही तेवढे सबस्क्रायबर आमच्या टेनिस क्रिकेट .inला आहेत. थँक्स टू नाना. या दरम्यान अगदी गुडघा टेकवल्या जमिनीवरती चेंडू पोचेल फाईन लागला सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. बाहुनी मोका हा मारलाय चौकार. शिरसाट स्पोर्ट क्लबचा सनसनीत चौकार. 3 षटकात संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 45 धावा धावफलकावरती आहेत. या वर्षीचं बक्षीस जर आपण पाहिलं 2,22,222. दुसऱ्या क्रमांकाला 1,11,111. तिसऱ्या क्रमांकाला 77,777. चतुर्थ क्रमांकासाठी 44,444. चारही मालकांना 2 व्हीलर आहेत, 2 पल्सर आहेत, 1 प्लॅटिना आहे, 1 सिटी 100 आहे. पुढच्या वर्षी चारही मालकांना 2 व्हीलर तर असणारच आहे, पण पुढच्या वर्षीचं प्राइज आहे 5,55,555 रुपये. दुसऱ्या क्रमांकाला 3,33,333 रुपये. तिसऱ्या क्रमांकाला 2,22,222 रुपये आणि चतुर्थ क्रमांकाला 1,11,111 रुपये. कुणीतरी विचारलं संघ मालकाला 4 व्हीलर ठेवायची का? आमची खूप इच्छा आहे. स्पॉन्सरशिप तुम्ही देत असाल आम्ही मनापासून स्वीकारू. दुबळी माझी झुळी नाही, देणाऱ्याचे हात हजर, दुबळी माझी झुळी देणाऱ्याने देत जावे
आणि घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. भूषण दादा, आपण घ्यायला कधीही तयार आहोत. तुम्ही दिलंय ते प्रेम दिलंय म्हणून क्रिकेटची स्पर्धा अतिशय थाटामाटात संपन्न होताना पाहायला ते प्रेम निश्चितप्रमाणे आहे. विजय पावले. ओ यावेळेस विजय पावले पहा काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकतो. डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि असं म्हटलं जातं ना, सहानुभूतीच्या 4 शब्दांपेक्षा दानी हात हे कधीही पवित्र असतात. धावपलिकावरती तुम्हाला घेऊन जाईल मित्रांनो. 45 धावा धावपलिकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थं सुरू झालंय. 6 षटकांची लढत आहे. 36 चेंडूंचा खेळ आहे आणि या 36 चेंडूमध्ये मात्र धाव्यांची पखाली व्हावी लागेल. इथे सुरेख फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. विजय पावले मैदानाच्या आतमध्ये पहा भन्नाट वेगाची गोलंदाजी, अतिशय सुरेख आणि सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये शिरूर साकारतोय. विरुद्ध बारामती सामना तर रंगलाय, पण सामना पाहिला अजून मजा येईल जेव्हा एका बाजूला विजय पावले असेल आणि एका बाजूला श्रेयस कदम असेल. तो सामना पाहिला खूप मजा येणार आहे. पुढच्या वर्षीची रक्कम आपण सांगितली 5,55,555, पण क्रिकेटची स्पर्धा होणार कुठे? लोणीकरला घ्यायची की बारामतीला घ्यायची ती हे 2 संघ ठरवतील. जो जिंकेल तिथे पुढच्या वर्षीची MTPL पर्व दुसरं. या दरम्यान चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन. वाढला धावसंख्या, सीमारेषा भेदून गेलाय. एक सनसनीत चौकार. पत्रकार भानुदास पराड, लोकमत पुणे यांचा सनसनीत चौकार. धावफलक जो वाढला जाणार आहे. धावफलकावरती नजर टाकूया आता. 49 धावा धावफलकावरती. एका खेळून वाद पेटवली आहे आणि दुसऱ्या खेळून पहा तिथे विस्फोट घडून आणलाय. अतिशय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते आहे. क्रिकेट आणि क्रिकेट ओसांडून वाहत आहे. विजय पावले यावेळेस पाहायचंय हा चेंडू मैदानाच्या मध्ये जो खेळला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरून मात्र चेंडूवरती येईल. चेंडूचं कलेक्शन अतिशय सुरेख आहे. तिथे केवळ आणि केवळ सिंगल मिळते आहे. संघाचं अर्धशतक होत आहे. 50 धावा धावफलकावरती या ठिकाणी ज्या लागल्या जात आहेत. 50 रन पुरे. 3.4 ओव्हर्स कंप्लीट आहे. साईड स्क्रीनच्या समोर प्रेक्षक जो वर्ग आहे त्यांना विनंती असेल थोडंसं आपण बाजूला बसलं तर बरं होईल. साईड स्क्रीनच्या समोर बसलेले गोलंदाज तयार. विजय परत एकदा तयार असेल. समोरच्या बाजूला श्रेयश आहे. चेंडू मात्र हातातून सटकलाय. फनी क्लिप मात्र पाहायला मिळाली असती. श्रेयश कदम धावत पळत जाऊन चेंडूवरती गेला असता, परंतु तिथं टेम्परेमेंट मात्र चुकू द्यायचं नाही. हा प्रयत्न निश्चितप्रमाणे आपण पाहतोय. क्या बात आहे. एकूण चेंडू जर आपण पाहिले तर टाकले गेलेले आहे ते 22 चेंडूमध्ये संघाची धावसंख्या 50 आहे आणि त्यातल्या 40 धावा 14 चेंडूत श्रेयसच्या आहेत. 50 मधल्या 40 षटकार श्रेयसच्या आहेत. म्हणजे 4 षटकार त्याने खेळलेत, 3 चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळत आणि 40 धावेवरती नाबाद खेळतो आहे. यावेळेस हा चेंडू सुरेख होता. इथे पाहायचं गुडघा तर टेकावला होता. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फार मोठं अपील पंचांकडे केलं गेलं, परंतु पंच मात्र पहा तिथे मात्र अपील नक्की 3ऱ्या पंचांकडे मात्र जो निर्णय आलाय आता डिसिजन मात्र नक्कीच पेंडिंग आहे. BIT कंस्ट्रक्शनचे ओनर आदरणीय सचिनजी भंडारे या ठिकाणी निश्चितप्रमाणे ऑनलाईन क्रिकेट चांदे घेतात. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. खूप सारा मित्रपरिवार आहे जो या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी जोडले गेले. 6,000 प्रेक्षक आहेत जो आता या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून MTPLच्या मेगा फायनलसाठी अगदी जोडला गेलेला आपल्याला जो पाहायला मिळतोय. इथे 3ऱ्या पंचांची मदत मैदानाच्या आतमध्ये घेतली गेलेली आहे, कारण श्रेयस पूर्णपणे सेट झालेला आहे आणि त्याच्या विरोधात निश्चितप्रमाणे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे एक रिव्ह्यू तर घेतला गेलेला आहे. तो रिव्ह्यू मात्र कसा असणार आहे ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. तो सक्सेस की अनसक्सेस, फलंदाज बाद की नाबाद, तो येणारा काळ निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल. कौतुक प्रत्येकाचं या ठिकाणी करायचं आहे. शबरी इव्हेंटचं करायचं आहे. बॉन्डर सौजन्य निश्चितप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते अतुलजी बनकर सर आहेत. दुसऱ्या बाजूला आमच्या K79 यांचा एक सुंदर असा आवाज आहे की या आवाजाने मात्र इथं असणारे प्रेक्षक वर्ग निश्चितप्रमाणे मंत्रमुग्ध होताना पाहायला मिळालेत. प्रोपरायटर आदरणीय प्रवीणजी कुटे, विशाल भाऊ कुटे आणि इथे साऊंड इंजिनियर आदरणीय आमचे संत्यम मोरे आणि गणेश शिंदे यांनाही मनापासून धन्यवाद देईल. सावले क्रिएशनला धन्यवाद देईल ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी किट जे बनवण्यात आलेले आहेत. अल्ताबाई मुल्ला, त्याचबरोबर युनिक स्पोर्ट्स परांडा यांनाही मनापासून धन्यवाद देणार आहे ज्यांच्या माध्यमातून सेमीफायनलपासून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला, बेस्ट बॅट्समनला, सिरीजला एक आकर्षक बॅट, युनिक बॅट मात्र जी दिली गेलेली आहे
त्याचबरोबर धन्यवाद देईन tenniscricket.in ला ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा जी लाईव्ह करतोय आपण त्यांनाही धन्यवाद देणार आहे. संदेश आणि त्यांची संपूर्ण टीम आहे. मॅन्युअल स्कोरिंग करणाऱ्या आमच्या सोनमताई या ठिकाणी जे आहेत, मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देणार आहे की अचूक कामगिरी मात्र आमच्या सोनमताईंची निश्चितप्रमाणे पाहायला मिळाली. नॉट आउट आहे, एक सिंगल आहे. धावफलकावरती धावा संख्या आपण पाहतोय जी पुढे जाऊन पोहोचली गेली ती 51 आहे. 51 धावा धावफलकावरती आहेत. इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत श्रेयश कदम मैदानाच्या आतमध्ये पहा तापताना पाहायला मिळतो, तळपताना पाहायला मिळतंय. लेग बाई स्वरूपात पंच धाव मात्र त्या ठिकाणी कळवत आहेत. आणि श्रेयश हे माळरानावरती उमललेलं फुल आहे, परंतु आज कौतुकाच्या फ्लॉवर पॉट मध्ये मात्र दिवाण खाण्याची शोभा मैदानाच्या आतमध्ये वाढवताना पाहायला मिळत आहे. जबरदस्त कामगिरी आहे. दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहाल विजय पावले हा देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. प्रत्येक चेंडू मात्र वेगळ्या शैलीनं फेकण्याची ताकद विजय पावलेच्या हातामध्ये मात्र आहे आणि फार मोठा अनुभव आहे. या चेंडूवरती आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल सुरेख क्षेत्ररक्षण दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला, तिथे पाहायचं आहे जबरदस्त कामगिरी. आणि इथे पहा 2 धावा मिळतील. या 2 धाव्याने धावफलक वाढेल. 53 धावा धावफलकावरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थं जे मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं आहे. 4 षटकांचा खेळ संपला. 53 धावा धावफलकावरती आहेत. 4 ओव्हर या ठिकाणी आपण पाहतो जे संपलेले आहेत. धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती 53 धावा निश्चितप्रमाणे आपण पाहतोय. आमचे अमोलजी शिरसाट आहेत जे या शिरसाट स्पोर्टचे ओनर आहे. पण खास करून कौतुक पडद्यामागचा एक व्यक्ती आहे आमच्या. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. मधून उपस्थित झालेला आहेत. याही सगळ्या मित्रांना धन्यवाद देईन. सकाळी लवकर यायचं, संध्याकाळी उशिरा जायचं, सगळी जबाबदारी या ठिकाणी पार पाडायची. खेळाडूंसाठी पाणी असेल, जेवणाची व्यवस्था पाहिजे असेल, खेळाडूंची व्यवस्था. रात्री 3 वाजता तरी कोणाचा फोन आला, खेळाडू पुण्यात असेल त्याला आणायला तिथं जायचं, हॉटेलवरती घेऊन यायचं. ह्याच्या जबाबदार आहेत. म्हणजे यांना झोप नव्हती. एक सुंदर काम पाहायला मिळालं. आमचा संदेश जो आहे संदेश गाजरा निश्चितप्रमाणे मी धन्यवाद देईल. इथं चेंडू लॉंग ऑफला, तिथे झेल आणि श्रेयश कदम बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाट स्पोर्ट क्लब यांच्याकडून बरीचशी टाळी. इथे खऱ्या अर्थाने ज्या विकेटची गरज होती, जिथे त्यांना मात्र ती विकेट हवी होती, जो खेळाडू खऱ्या अर्थानं काट्यासारखा टोचत होता, रक्तभंबाळ करत होता, तिथे मात्र त्याला बाद करण्यामध्ये मात्र गोलंदाजाला यश आलं. आणि पहा इथे मोठा आनंद उत्सव मैदानाच्या आतमध्ये साजरा केलाय. धन्यवाद देईल मी खऱ्या अर्थानं शिरसाट स्पोर्टला. फार मोठी मेहनत त्यांनी मात्र जी घेतलेली आहे. म्हणून तर तुम्ही 100 लग्नाचा सामुदायिक विवाह सोहळा अतिशय सहजपणे पार पाडू शकता, परंतु एक क्रिकेटची स्पर्धा आणि त्याचं आयोजन करणं इतकं सहजासहजी सोपं नसतं. आणि ते आयोजन आमच्या शिरसाट स्पोर्टनं केलं. फार मोठी मेहनत घेतली, एकीचं बळ पाहायला मिळालं, युनिटी इज द पॉवर पाहायला मिळाली. संपूर्ण शिरसाट स्पोर्टला मनापासून आणि मनस्वी धन्यवाद आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 53 धावा धावफलकावरती ज्या पाहायला मिळत आहेत. खास अगदी नवी मुंबईवरून आमचे मित्र निलेशजी जाधव आधी लाईव्हचा आनंद घेत आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत आहे. त्याचबरोबर अजयदादा दुधभाते निश्चितप्रमाणे याही क्रिकेटचा आनंद घेत आहे, दादांचंही मनापासून स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या दरम्यान अगदी चेंडू आपण पाहतोय सुंदरता खेळला, गॅपमध्ये चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचतोय. 4 रन चौकार आहे. पाहुणी मौका हा मारलाय चौकार. शिरसाट स्पोर्ट क्लबचा सनसनीत चौकार. धावफलक चौकाराच्या रूपाने वाढलाय आणि संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 57 धावा. 57 षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5वं या दरम्यान अगदी आपण जे पाहतोय जे चालू आहे. स्ट्राईकला फलंदाज जो आहे तो राहुल सातव आहे, त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. प्रत्येक षटकारासाठी शंकरदादा जांभळकर आणि सुनील ढोकले पाटील. 100 रुपयाचा प्राइज आहे आणि इथे चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर पोहोचलाय. खणखणी षटकार, 6 रन. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. आणि सनग्लो जे उद्योग समूहाचे असणारे ओनर, सनग्लो स्टेडियमचे असणारे मात्र प्रोप्रायटर आदरणीय आमचे सोमनाथजी दरेकर पाटील यांच्या वतीने मात्र या षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. राहुल सातवसाठी स्पेशली प्राइज निश्चितप्रमाणे आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज मार्गामध्ये असणारा गोलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी जो आहे
अक्षय आहे आणि त्याच्यावरती केलं गेलं आक्रमण आपण पाहतोय. एक चौकार आणि एक षटकार लागोपाठचा राहुलच्या बॅटमधून आलाय. इथे पुन्हा एकदा आक्रमण आणि तिथे पाहायचंय झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाळ स्पोर्ट क्लब यांकडून बरीच टाळी. इथे पहा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये एक चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर षटकार खेळला होता, परंतु त्यानंतरचा चेंडू मात्र अक्षयने मैदानाच्या आतमध्ये टाकला आणि तिथे पहा एक सुरेख झेल मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळाला. जो संकटावरती खऱ्या अर्थानं मात करतो तो खऱ्या अर्थानं योद्धा असतो आणि हे योद्धे मैदानाच्या आतमध्ये पाहायला लढताना जे पाहायला मिळतात. एक फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन पाहायला मिळेल राहुल सातव, तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना जो पाहायला मिळतोय ऋत्विक मैदानाच्या आतमध्ये आहे. मिसटाईम फटका निश्चितप्रमाणे राहुलचा पाहायला मिळाला आणि राहुलला बाद व्हावं लागलं. तर दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहतोय क्रिक हिरोज याच्यावरती सुद्धा आपण ऑनलाईन स्कोरिंग निश्चितप्रमाणे करतोय आणि नुसता स्कोर पाहिला ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जर पाहिला तर 41,477 आहे व्ह्यूज आहेत आत्तापर्यंत. म्हणजे महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये आत्तापर्यंतची जी काय कामगिरी झालेली आहे हे सगळे व्ह्यूज म्हणजे संध्याकाळपर्यंत 50,000 होतील. म्हणजे 50,000 प्रेक्षकांनी नुसता स्कोरबोर्ड पाहिलाय आणि tenniscricket.in माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा लाखो लोकांपर्यंत पोहोचली गेलेली आहे. गोलंदाजीवरती अक्षय तयार आहे. समोरच्या बाजूला ऋत्विक आहे आणि हा चेंडू वजवेष्टीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय आमचे सूरजदादा निंबाळकर या ठिकाणी जे उपस्थित आहेत, सूरजदादा निंबाळकर यांच्या वतीने माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस निश्चितप्रमाणे आलेलं आहे. मी सूरजदादांना मनापासून धन्यवाद देईल. थँक्स टू अक्षय तयार आहे. इथे मात्र चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षक स्वतः अशी चेंडू खाली झेल फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाळ स्पोर्ट क्लब यांकडून बरीच टाळी. 64 धावा धावपलिकावरती आहेत आणि एका पाठोपाठ एक फलंदाज. इथे पहा माघारी परतताना जो पाहायला मिळतोय. इथे शिरूर संघ तुटलेल्या माळेचा मात्र नक्कीच तुटलेली माळ मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जो ठरतोय. माळीतला एक मणी जो मात्र निखळला ना त्यावेळेस मात्र संपूर्ण माळ निखळत असते आणि तिथे पहा एक फलंदाज इथे माघारी परतताना जो पाहायला मिळतोय. इथे तुम्हाला चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. 64 धावा धावपलिकावरती आहे. तुम्ही फायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये मात्र जे खेळतायत. अक्षय गोलंदाजी करतोय. एक चौकार एक षटकार खेळल्यानंतर मात्र अक्षयनं काय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पहा केली आहे आणि अतिशय सुरेख गोलंदाजी त्यानं मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे गोलंदाजाचा दर्जा तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज येऊन जो दाखल झालेला आहे. शांत प्रकारचं वातावरण अशांत करणारी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आवश्यक आहे. हा चेंडू पाहूयात. यावेळेस सुरेख अप्रतिम लाजवाब दर्जेदार डॉट बॉल. षटक मैदानाच्या मध्ये संपलं जाईल. षटकाची समाप्ती होती आहे. 64 धावा धावफलकावरती 5 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचं आणि अंतिम षटक. त्याचबरोबर या ठिकाणी ही लाईव्ह क्रिकेटची स्पर्धा पाहण्याचं योग निश्चितप्रमाणे ज्यांना लाभलेला आहे आदरणीय आमचे अतुल शेठ औटी पाटील फ्रॉम राजुरी नवी मुंबई. मी अतुल शेठ औटी यांचंही मनापासून स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो. खूप सारे मित्रपरिवार आहे जो या ठिकाणी ऑनलाईन जोडले गेले त्यांचंही मनापासून स्वागत हार्दिक स्वागत आहे. वास्तविक पाहता इथे आपण जर पाहिलं प्रवीण तर आता मैदानाच्या आतमध्ये आता शेवटचं षटक असणार आहे. या शेवटच्या षटकामध्ये कितपत धावा बनवल्या जात आहेत ते आपल्याला पाहायचे आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्कवरती विजय पावले कॅप्टन गोलंदाजी मार्कवरती येताना आपल्याला पाहायला मिळतं. इथं सचिनने 2 षटकं टाकलेली आहे आणि 2 षटकामध्ये निश्चितप्रमाणे आपण जर पाहिलं तर धावा 30 त्याला खर्च झाल्यात. म्हणजे 2 षटकात 30 आहे आणि राहिलेल्या 3 षटकांमध्ये 34 आहे. अशा 64 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत आणि आतापर्यंत अवांतर धावसंख्या जर पाहिली तर 3 वाईड आणि 1 लेग बाईज आहे. या दरम्यान चेंडू हळूवारपणे खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल फलंदाज बाद. सूरज संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाळ स्पोर्ट क्लब यांकडून बरीच टाळी. झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला आणि पहा फलंदाजाला इथे माघारी परतावं लागतंय. इथे खऱ्या अर्थानं
तुम्ही शिरूरचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहाल, एका पाठोपाठ एक एक फलंदाज बाद होतोय. आज शिरूरच्या संघाला कुणाची नजर तर लागली नाही ना, असं मैदानाच्या आतमध्ये म्हणावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना जो पाहायला मिळतोय. धावफलकावरती 64 धावा. बराच वेळ झालाय धावफलक मात्र पुढे सरकताना पाहायला मिळत नाहीये. 64 रन्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. 64 वरती धावफलक आहे. एकूण फलंदाज बाद झाले ते आता 5 आणि आता अजून 5 फलंदाज खेळायचे बाकी आहेत. 5 चेंडू सुद्धा बाकी आहेत. इथे मात्र बिघडकांचा प्रयत्न स्वतः विजय खूप दूरवरती पाहायला मिळाला. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न होणार का, परंतु तदनंतरचा अगदी नकार दिला गेलाय. एक सिंगल आली आणि धावफलकावरती धावसंख्या वाढली. संघाची धावसंख्या 65. 65 वरती धावफलक या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. 65 धावा धावफलकावरती या ठिकाणी आहेत. आणि शेवटच्या षटकामध्ये पहा, विजय पावले अक्षरशः फलंदाजांच्या नाकामध्ये दम आणतोय. ताकास तूर लावून दिला जात नाहीये. इथे तेज तर्राट पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे. विजय पावले फार मोठा अनुभव त्याच्या पाठमोरी आहे आणि इथे अनुभवाची शिदोरी उघडताना पाहायला मिळतो आहे. यावेळेस हा चेंडू पाहायचाय. सुरेख मैदानाच्या आतमध्ये नक्की जो होता तिथे डॉट आलाय. लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे. कारण असं म्हटलं जातं ना, कच्चा फल ना बीज देता है ना रस देता है, लेकिन पका हुआ फल बीज भी देता है और रस भी देता है, क्योंकि अनुभव का होना जरूरी है. आणि अनुभव इथे मैदानाच्या आतमध्ये पणाला लावला जातो. सायरन वाजला, नो बॉल आहे आणि आता पुढचा चेंडू फ्री हिट आहे. विजय पावले ओ क्लीन बॉल तर होता, परफेक्ट यार्क होता, परंतु इथं फलंदाज सुरक्षित असेल, फ्री हिट होता. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि सिंगलच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय तो आता 67 धावा. 67 टोटल स्कोर निश्चितप्रमाणे दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. तुम्ही एक गोष्ट निश्चितप्रमाणे सांगितली अनुभवाबद्दल. जगातला सगळ्यात अनुभवी शिक्षक जर कोण असेल, नाव त्याचं अनुभव आहे. आणि इथं सगळी जी व्यासपीठावरती बसलेली जी मंडळ आहेत ही सगळी अनुभवी आहेत, म्हणून व्यासपीठावरती आहे. हो या दरम्यान जे आपण पाहतोय चेंडू फाईन लेगला खेळलाय. भन्नाट वेगाने चेंडू पोचतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. मोका हा मारलाय चौकार. शिरसाट स्पोर्ट क्लबचा सनसनीत चौकार. चौकाराच्या रूपाने धावफलक वाढतोय. संघाची धावसंख्या 71 धावा, 71 रन. अजूनही चेंडू यायचे बाकी राहिलेत ते 2 चेंडू अजूनही या डावात यायचे बाकी राहिलेले आहेत. अनुभव सगळ्यात महत्वाचा आहे. आणि अनुभव म्हणजे काय, आपण आपलं आयुष्य जगत असताना, आपण ज्या क्षेत्रात काम करत असतो त्या क्षेत्रात काम करत असताना एकदा केलेली चूक परत न करणं म्हणजे अनुभव आहे. ओ या दरम्यान खोलपट्टा टप्प्याचा चेंडू लॉंग दिशेने चेंडू पोहोचलाय. क्षेत्ररक्षक चेंडू वरती आलाय. एक धाव तर येणार आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज या दरम्यान नक्की कोण बाद आहे. नो बॉल पण आहे, नो बॉल पण आहे. 3 घटना घडल्यात. थांबा, नॉन स्ट्राईकचा फलंदाज थोड्या वेळ तिथेच, कारण स्ट्राईकचा फलंदाज बाद असेल तर तुम्ही जिवंत राहणार आहात आणि ते तिकडे जिवंत असेल तर तुम्हाला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. आऊट होणं, बाद होणं, जिवंत राहणं ही मराठी भाषा आहे. बोलावी तशी बोलली जाते. नागमोडी वळायची असणारी मराठी भाषा आहे. इकडे आपण पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. वास्तविक पाहता इथं आपण पाहतोय PI साहेब निश्चितप्रमाणे आहेत. बरीचशी राजकीय क्षेत्रातील, सहकार क्षेत्रातील मान्यवर मंडळ ठिकाणी उपस्थित आहेत. माणूस निश्चितप्रमाणे जन्माला आल्यानंतर 1 ते 1.5 वर्षामध्ये बोलायला लागतो. 1 ते 1.5 वर्षामध्ये भूषण भाऊ माणूस बोलायला लागतो, पण काय बोलावं आणि कसं बोलावं हे आयुष्यभर कळत नाही. हे शिकलं गेलं पाहिजे. हा एक अनुभवच आहे. इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नॉन ट्रॅकचा फलंदाज बाद झालाय. नो बॉल +1 अशा 2 धावा. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय नवीन अगदी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर वाघमारे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. रोहित वाळुंज या दरम्यान अगदी बाद होताना पाहायला मिळालेलं आहे. फ्रीट आहे आणि स्ट्राईकच्या बाजूला फलंदाज आपण पाहतोय किरण खोबरे. बाबळेश्वर तालुका राहाता जिल्हा अहमदनगरचा असणारा खेळाडू आहे किरण खोबरे. फ्रीट
या दरम्यान भन्नाट वेगाचा वाईट बॉल चेंडू मात्र खराब, उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर आहे. विजय पावलेचा चेंडू मात्र खराब असणार आहे. फ्री हिट मात्र निश्चितप्रमाणे कंटिन्यू असेल. धावफलकात धावसंख्या वाढली गेली, संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती आता 74 धावा 74. 74 धावा धावफलकावरती आहेत. विजय पावले मैदानाच्या मध्ये तुम्ही पाहतायत. व्हाईट बॉल मैदानाच्या मध्ये फेकलाय. फ्री हिट जी मात्र कंटिन्यू आहे. विजय पावले गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार आहे. इथे पाहायचं एक नो चेंडू आलाय आणि शेवटचे काही चेंडू बाकी आहेत. या शेवटच्या चेंडूवरती मात्र मोठमोठे फटके येणं गरजेचं आहे. दरम्यानच्या काळामध्ये ठिकाणी अतुलजी खांदवे, सचिन कुंभार आणि सुशील शिंदे साहेब उपस्थित आहेत. मनापासून स्वागत आहे. यावेळेस हा चेंडू मैदानाच्या मध्ये पहा. धावबाची संधी इथे मैदानाच्या मध्ये असेल आणि तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे बाल बचे, जीवनदान मैदानाच्या मध्ये दिलं जातंय. मराठीमध्ये एक म्हण आहे ना, दैव देतं आणि कर्म नेतं. अशा प्रकारची परिस्थिती आहे. धावबाची संधी या ठिकाणी होती, ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती तिथं 2 धावा 22 पण येताना पाहायला मिळाल्यात. धावफलकावरती धावसंख्या जी आहे ते आता 76 धावा आहेत आणि मला वाटतं आता एक चेंडू या पहिल्या डावातला बाकी असणार. या दरम्यान हाही चेंडू अतिशय सुरेख टाकला गेलेला आहे आणि इथे लोगावचे माजी उपसरपंच आदरणीय नवनाथ तळेकर साहेबांचं आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत आहे. बनवल्या गेलेला धावा 76 आहे आणि बनवायच्यात किती? 007 ला बनवायच्या आहेत. 7 बरं का भापकर साहेब, 007 टीमला 77 बनवायच्या आहेत. या ठिकाणी निश्चितप्रमाणे धन्यवाद देईल उपस्थित असणाऱ्या मान्यवरांमध्ये PI आदरणीय आमचे खोसे साहेब जे आहेत, नागरगोचे साहेब, सरडे साहेब, झुरुंगे साहेब यांचं मी मनापासून स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. आणि त्यांचा एक छोटासा सन्मान या ठिकाणी अगदी केला जातोय. तर विनंती असेल साहेब, आपण आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. या सगळ्या व्यक्तींचा सन्मान मी आदरणीय शांताराम बापू कटके साहेबांना विनंती असेल, आपण या ठिकाणी यायचे. आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. या सगळ्या मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मी फोटोग्राफर सर, हो सर फोटो काढायचे सर, थँक्यू सर. एक सन्मान या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये नव्हेच तर नेहमीच या सगळ्या व्यक्तींचं मात्र योगदान असतं. की असं म्हटलं गेलंय की जिथं तिथं गर्दी, PI साहेब, जिथं तिथं गर्दी तिथं तिथं साक्षात पांडुरंग म्हणून खाकीतली वर्दी. ही सगळी खाकीतली वर्दीतली माणसं जी आहेत, या सगळ्या माणसांचा सन्मान आहे. दुसऱ्या बाजूने माजी उपसरपंच आदरणीय आमचे शांताराम बापू कटके यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी अमोलजी शिरसाट यांना विनंती करेल, शिरसाट स्पोर्टचे ओनर, की आपण त्यांनाही या ठिकाणी मात्र सन्मानित करायचं आहे अशी मी आपल्याला विनंती करतो. एक लढाऊ व्यक्तिमत्व आहे, कधीही हार नाही पत्करायची. हार जरी असेल तर पुढच्या वेळेस मात्र लढायचं असा असणारा एक जिद्दी माणूस आदरणीय आमचे शांताराम बापू कटके यांचं मी परत एकदा मनापासून स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. 76 धावा या दरम्यान ज्या बनवल्या गेल्या आहेत, 77 धावसंख्यांचा पाठलाग या दरम्यान जो करायचा आहे आणि तो कसा होईल की नाही होईल हे ऐकण्यासाठी आपण जाऊया परत एकदा प्रशांत आदवडे आणि त्याचबरोबर सुमित सोनवणे यांच्याकडे. या दोन्ही समालोचक मंडळींचं मनापासून स्वागत आहे. शुक्रिया मनोज. सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग 2021. क्या ईंट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से बल्लेबाज देंगे या एक बार फिर गेंदबाज असरदार होंगे, देखने वाली बात है. प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर जा रहे हैं. सभी मेहमानों का स्वागत है. इस वक्त कोसी साहब मंच पर बैठे हुए, दुर्योधन भापकर, शांताराम बापू कटके, सोमनाथ दरेकर, हनुमान कंद, कृष्णा सासवडे, यशवंत भाऊ पाचंगे, प्रमोद शेठ काळे, सूरजदादा निंबाळकर, गणेश भाऊ पालबे, मयूर ओसवाल, विशाल कालकुटे, सभी का हम दिल के गहरे से स्वागत कर रहे हैं. 77 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए और मजा आएगा इस मुकाबले में. हमारे साथ कॉम बॉक्स में जुड़ रहे हैं हमारे साथी कमेंटेटर, हमारे काबिल दोस्त सुमित सोनवणे, आपका भी स्वागत है. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय प्रसिद्ध उद्योजक प्रीतमदादा खांदबे, त्याचबरोबर लोगावचे उपसरपंच आणि हे जे मैदान आपण अतिशय सुसज्ज बघतोय त्याचे ओनर या ठिकाणी दाखल होत आहेत. आणि युवा नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम आहे, आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बॅक टू क्रिकेट.
निश्चित एक सक्षम असा आधारस्तंभ आधारवड आपल्यासाठी आहे. मैच की तरफ रुक कर करते हैं. 77 रनों की जरूरत है. दर्शकों से खचाखच भरा स्टेडियम है और माहौल बहुत अच्छा इलेक्ट्रीफाइंग माहौल यहाँ बना हुआ है. तर नक्कीच योगेशजी आंधळे कुठे असतील त्यांना विनंती आहे आपण संपर्क साधायचा आहे. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार इस वक्त प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करते हुए और गेंदबाजी का पार्टनर समझ रहे हैं. फिलहाल आप देख सकते हैं दूर वाले एंड से राहुल सातव जिन्होंने बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा किया. और बल्लेबाजों की बात करें तो इस वक्त कृष्णा पवार और भारत कदम, मैं दोनों के बारे में बिल्कुल चर्चा करूंगा. इंपॉर्टेंट खिलाड़ी है. सुमित मैं आपकी तरफ बिल्कुल आऊंगा इस गेंद के बाद. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. P1 चल रहा है मैदान के अंदर. पहली गेंद राहुल द्वारा स्ट्राइक रेट पर कृष्णा. रक्षात्मक ढंग से गेंद को एक बार फिर खेल दिया. गेंद जाते हुए स्ट्राइक पर की तरफ खिलाड़ी मौजूद है. 1 रन का इजाफा. इस सीजन में भारत कदम बहुत फॉर्म में है. दूसरी तरफ से कृष्णा पवार का बल्ला बोल रहा है. कृष्णा पवार, कृष्णा गौली, कृष्णा सातपुते, उसमें से एक कृष्णा मैदान के अंदर है. सुमित क्या कहेंगे ये इस जो कि प्रारंभिक जोड़ी के बारे में? तर नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये जर आपण पाहिले गेलं तर सिरसार स्पोर्ट्स आयोजित महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग 2021 या क्रिकेटच्या स्पर्धेचा आजचा सर आपण पाहतोय मैदानामध्ये मेगा फायनल आहे. महान टीम 16 आहे. गोलंदाजी मार्ग उरला तयार. या दरम्यान पाहायचंय शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल विकेट. धक्का क्रमांक पहिला. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाळ स्पोर्ट क्लब यांच्याकडून बरीचशी टाळी. एक सूचना आहे. योगेश आंधळे, आपण कुठं असेल तर या ठिकाणी संपर्क करायचा. योगेशजी आंधळे, शरददादा जांभळकर आणि त्याचबरोबर सभापती साहेबांनी सुनील भाऊ ढोकले यांच्या वतीने प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं प्राइज आहे. बरोबर का? याच्याकडे या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं पाहिलं तर लाईव्ह आनंद घेतात. कारण काही कारणास्तव मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं गोड आवाज आदरणीय नरेशजी ढोमे सर हे देखील या क्रिकेटच्या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत आणि त्यांच्याही वतीने शिरूर संघासाठी मात्र खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तर जाऊयापर्यंत सामन्याकडे पहा. आजचा मेगा फायनल जो सामना मात्र सुरू आहे स्मॅश फायटर्स शिरूर पुणे आणि दुसऱ्या बाजूला भापकर 00711 बारामती या दोन संघांमध्ये सुरू असणारा सामना आहे. पहिली विकेट मैदानामध्ये पाहायला मिळालं भरत जो मैदानामध्ये बाद झाला आणि आता पाहायचं मैदानामध्ये कृष्णा पवार आणि त्याच्यासोबत त्याला साथ देण्यासाठी आलाय शुभम सौरभ दळवी मैदान के अंदर तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए आए और सातों को विकेट मिला है. ये निरंतरता के साथ इसी तरह से प्रदर्शन करते आ रहे हैं. शानदार गेंदबाजी का मुजाहरा. रन संख्या अगर देखें तो 1 विकेट के नुकसान पर पहले ओवर का खेल मैदान के अंदर जारी है और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज राहुल सत्तव तैयार. उठे मारा करेल राउंड द विकेट. यावेळी पाहायचंय शॉर्ट पिच चेंडू होता पुल पॉवरफुल डीप मिड विकेट मध्ये चेंडू सरळ फेकून दिलाय सीमाच्या बाहेर. 6 षटका. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. थँक्यू. मैदानाच्या बाहेर मला वाटतं तिथं अगोदर एक झेल झाला होता आणि आता पण एक झेल झालाय. आताच तर एका हातातच घेतलेलं आहे. तुम्ही प्लेअर असला तरी चालेल, परंतु एक विनंती आहे, जेवढे झेल मैदानाच्या बाहेर होणार प्रत्येक झेलला 100 रुपयाचं प्राइज आहे. घरी जाता जाता 100 रुपये घेऊन जायचे. थँक्यू. क्या और एक बार फिर मैदान के अंदर जाएंगे गेंदबाजी करने के लिए. गेंदबाज तैयार. ये भी हवा में ऑन दी अप खेलते हुए खिलाड़ी है. मिड ऑफ की तरफ उनके ऊपर से गेंद बॉडी लाइन की तरफ जाती भी. क्या बात है, क्या बल्लेबाजी है. कृष्णा आउट होने के बाद मैदान के अंदर बल्लेबाज छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. कृष्णा सातपुते तो आउट हुए थे पहले मैच में उससे पहले, लेकिन मैदान के अंदर वार पे वार जोरदार प्रहार. कृष्णा पवार मैदान के अंदर धमाल कर रहे. शानदार बल्लेबाजी, जबरदस्त प्रहार. गेंद बॉडी लाइन के बाहर. मिलेंगी रन 4 तो बेड़ा होगा पार. दर्शनीय स्ट्रोक. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. ऑफ टिप के बाहर कट करना चाहते थे. टप्पा खाने के बाद थोड़ी सी उछाल लेते हुए गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते हुए. इस ओवर की बात करें तो रन संख्या कुल मिलाकर अगर देखें तो 1 विकेट के नुकसान पर 13 रन. जीतने के लिए 77 रनों की जरूरत है. शानदार मैच मैदान के अंदर बिल्कुल है और एक बड़ा मुकाबला मैदान के अंदर भापकर 007 और स्मैश फाइटर के बीच. ड्राइव किया गया था, भारी किनारा था, पीछे खिलाड़ी तैनात है फ्लाइंग स्लिप पर.
सुंदर, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी मैदान के अंदर बल्लेबाज की तरफ से। ये अच्छी गेंद थी राहुल सातव द्वारा, टिप्पा थोड़ा सा ऑफ टर्म के बाहर रखते हुए। पहले ओवर का खेल, पहले ओवर में रन संख्या कर देंगे तो कुल मिलाकर 13 ऑन द बोर्ड। जीतने के लिए 77 रनों की जरूरत है। बहुत ही इंटरेस्टिंग मॅच आहे, पराभव लागतो सर्वांच्या जिवारी, जिंकण्यासाठी खेळाडू करतात धडपड सारी आणि निश्चितच महाराष्ट्र प्रीमियर लीग 2021 जिंकण्याची झाली तयारी। पाहूया कोण पडते कोणावर भारी। एका छोट्याच्या ब्रेक नंतर परत येऊया पहिल्या षटकात धावा आल्यात 13. कुरियाटी सुमित क्या कहेंगे? पहले ओवर का खेल समाप्त हुआ। कृष्णा पवार ने अभी तक 133 रन बनाए, 260 का स्ट्राइक रेट है, जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं। तर नक्कीच आपण पाहतो मैदानामध्ये जबरदस्त सुरुवात कृष्णा पवारच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु त्याही पलीकडे पहा अमोलजी सिरसाट सर असतील, यांचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, शब्दामध्ये न सांगणार हे व्यक्तिमत्व आहे। कारण क्रिकेटसाठी ज्यांचं खऱ्या अर्थानं पाहिलं तर खूप मोठं योगदान या महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये राहिलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये देखील आपण जर पाहिले गेलं तर 5,55,555 प्रथम क्रमांकासाठी आहे, द्वितीय क्रमांकासाठी 3,33,033 रुपये अशी क्रिकेटची स्पर्धा आहे। त्याचबरोबर चौथ्या क्रमांकासाठी 2,22,222 आणि चतुर्थ क्रमांकासाठी 1,11,111 रुपये आणि चारही संघ मालकांसाठी यावेळेस देखील आपण पाहतोय 4 टू व्हीलर आहेत। पुढल्या वर्षी देखील 4 संघ मालकांसाठी 4 टू व्हीलर असणार आहेत। परंतु ती क्रिकेटची स्पर्धा बारामतीमध्ये होईल की इथे लोणी परिसरामध्ये होईल हे देखील पाहणं गरजेचं असेल। परंतु जाऊया सामन्याकडे। दुसरं षटक मैदानामध्ये घेऊन येणार आहे मयूर वाघमारे, तर स्ट्राईक पुढे असतील फलंदाज सौरभ। शॉर्ट पिच होता, हळवारपणे चिल्लो इथे ढकललाय, पहा मैदानामध्ये राहुल सातव त्याच्याकडे मात्र चिल्लो अडवणारे, एक सिंगल मैदानात मिळेल आणि एका सिंगलच्या साह्याने पहा संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे। धाबलकावरती धावाच्या आहेत त्या 14 धावा धाबलकावरती आपण पाहतोय। एक फलंदाज मैदानात बाद झालाय कृष्णा पवार, आपण पाहतोय मैदानाची जबरदस्त आक्रमण त्याने मैदानात चढवलेलं आहे। 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले, नावाप्रमाणे तो काम इथे मैदानात करून दाखवतोय कृष्णा। टेनिस क्रिकेट जगतातील आपण पाहतोय असणारी खूप मोठी नावं नक्कीच आपण मैदानात पाहतोय। पुण्यात पाहायचंय मयूर वाघमारेचा आपली चेंडू असेल, स्ट्राईकवरती कृष्णा पवार तयार, खोलवट टप्प्याचा चेंडू होता, सरळ बॅटने चेंडू इथे खेळून काढला जाईल, लॉंगॉपचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला, चेंडू घेतला, फेकला, परंतु इथे मैदानात पाहायचं श्रेष्ठ कौतुक करेल, वाऱ्याच्या वेगाने चेंडूवरती आला, तोपर्यंत मैदानात पाहिले गेलं तर जसा चेंडू आला तसा फेकून देखील दिला, परंतु एक सिंगल घेण्यामध्ये यश मिळालं आणि एका सिंगलच्या साह्याने धाबलकावरती धावाच्या आहेत ते आपण पाहतोय। धाबलकावरती 15 धावा धाबलकावर आहेत। पुण्याला पहा मैदानाच्या स्ट्राईकवर असेल तो सौरभ, एक आक्रमण देखील मैदानात चढवणं गरजेचं असेल। मयूरचा पुढे चेंडू आहे, शॉर्ट पिच चेंडू होता, फाईन लेगच्या दिशेने मात्र चेंडू खेळून काढला जातोय, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे, चेंडू पोहोचलाय सीमारेषा बाहेर, खणखणीत चौकार। बाहुनी मौका हा मारलाय चौकार, शिरसाट स्पोर्ट्स क्लबचा सनसनी चौकार। थँक्यू डीजे। आणि पहा इथे मैदानाच्या आतमध्ये चौकार इथे मैदानामध्ये आलाय, सौरभ देखील इथे पहा मैदानामध्ये आक्रमण रूप धारण इथे करतोय, चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे। खऱ्यातच जर आपण मैदानामध्ये पाहिलं गेलं एकंदरीत जर विचार केला तर हे 2 संघ प्रचंड ताकदीने एकमेकांवरती तुटून पडलेत। गोलंदाज तयार मयूर, शॉर्ट पिच होता, इथे पहा मैदानाच्या चेंडू आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडला, दिशा बदलली, अरुण इनामदार यांना चेंडू समजू शकला नाहीये, हसते हसते कळच्या रस्ते MTPL चा ब्रँडेड खोरण चौकार। वाढला धाव संख्येचा आकार, सीमारेषा भेदून गेलाय, एक सनसनी चौकार। शानदार मुकाबला मैदान के अंदर बिल्कुल चलता हुआ, जिस तरह से बल्लेबाजी हो रही, थोड़ा बाकी का साथ मिल रहा है। रन संख्या फिलहाल अगर देखें तो 23 रन जीतने के लिए 77 रनों की जरूरत है। दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है, शानदार बल्लेबाजी हो रही है। गोलंदाज तयार पर्यंत पाहायचं मयूर उच्चतर मार करेल, ओ यावेळी पहा ब्लॉक होल मध्ये चेंडू आणि LBW विकेट, फलंदाज मात्र ते बाद होतोय तो सौरभ। संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट, शिरसाट स्पोर्ट्स क्लब यांच्याकडून बरीच टाळी। या ठिकाणी आपण जर बघितलं तर खूप छान पद्धतीनं हे मैदान आहे, परंतु शेर्वे इव्हेंटच्या माध्यमातून अतुल बनकर यांच्या माध्यमातून जर बघितलं तर या बाउंड्री लाईन देखील खूप सुंदर सजलेले आहेत, त्यांचेही मनापासून धन्यवाद असतील। तर आपण पाहतो नक्कीच आपण पाहिलं तर सिरसाट स्पोर्ट्सच्या माध्यमातून खऱ्यातून जर पाहिलं गेलं तर ज्यांचं एक सुंदर असं स्पोर्ट्सचं शॉप आहे, ज्या स्पोर्ट्समध्ये तुम्हाला मोठमोठ्या पाहिजे तशा ट्रॉफीज तुम्हाला उपलब्ध होतील, खेळाचं कुठलंही साहित्य लागू द्या, ते खेळाचं साहित्य देखील तुम्हाला मैदानात मिळणार आहे, म्हणजे सिरसाट स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। एकदा अवश्य सिरसाट स्पोर्ट्सला तुम्ही आवर्जून भेट द्या। तर जाऊया सामन्याकडे, पुण्याच्या सामन्याकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे, वेळ अतिशय वाचणं गरजेचं आहे, सूर्य थोडासा मावळतेकडे झुकत चाललेला आहे, तुम्ही थोडंसं स्पीडअप करा।
तुम्ही खेळाडू वृत्ती मैदानात दाखवणं गरजेचं आहे. सामन्याकडे जाऊया. नवीन फलंदाज मैदानात दाखल होणार आहे. न्यू बॅट्समन मैदानात दाखल झालाय संतोष लष्कर, जो मैदानात दाखल होतोय. लोकल असणारा खेळाडू आहे, परंतु पहा आज यापूर्वी देखील सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी त्याने इथे केलेली आहे. मयूर वाघमारे पुन्हा पाहायचे तयार असेल. धापलकावरती मी तुम्हाला घेऊन जाईन पुन्हा एकदा. दुसरं षटक सुरू असताना धापलकावरती धाबा आहेत त्या 23 धाबा. शॉर्ट पिच होता, सर्व बॅट फटका देखील करण्याचा प्रयत्न झाला, परंतु लॉंग ऑफ मध्ये चेंडू पहा इथे श्रेयश कदम चेंडू ते मैदानात अडवतोय. एक सिंगल मैदानात मिळेल. एका सिंगलच्या साह्याने संघाच्या संख्येत जर आपण पाहिलं तर धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 24 धावा ज्या आपण पाहतो नक्कीच धापलकावरती आहेत. खऱ्या अर्थानं प्रशांत सर आपण पाहिलं तर 25 जून 1983 रोजी देखील इंग्लंडच्या प्रत्येक बातमीपत्रामध्ये एकच बातमी छापून आली होती की यावर्षीचा विश्वचषक वेस्ट इंडिजचा संघ जिंकणार, परंतु कपिल देव रामलाल निखंज यांच्या संघाने केली करामत आणि ती भारतामध्ये आलेला पहिला विश्वचषक. म्हणजे जसं विचार केला त्याच्या विपरीत झालं तसं देखील या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये बऱ्याच जणांनी ठरवलं असेल की हा मेगा फायनलचा सामना कोण जिंकणार आहे. एका दिशेने आपण पाहतोय स्मॅश फायटर शिरूचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला भापकर 00711 बारामतीचा संघ आहे. कोण जिंकणार याच्यावरती नजर असणार आहेत. पुन्हा जाऊया प्रशांत दवडे सरांकडे. शुक्रिया समेत सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं शीर्षा स्पोर्ट प्रेजेंट महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग 2021. बहुत ही बेहतरीन माहौल. या ठिकाणी नुकतंच ज्यांचं आगमन या ठिकाणी अगदी जे होत आहे ते आदरणीय लोहगावचे माजी उपसरपंच आणि युवा नेते आदरणीय प्रीतमदादा प्रतापराव खांदवे पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. प्रीतमदादांचं मनापासून स्वागत आणि विनंती असेल दादा आपण समोर येऊन स्थानापन्न व्हावं. मैदान मालक आणि ज्यांचं खूप मोठं काम योगदान आमच्या या क्रिकेटच्या स्पर्धेला लाभलेलं आहे. तुम्ही या मैदानाकडे येत असताना ज्यांचे होल्डिंग्स तुम्ही नेहमी पाहता, ज्यांच्या वतीने मात्र MTPLच्या स्पर्धेसाठी उपस्थित असणाऱ्या सर्व संघ मालकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं स्वागत ज्यांच्या माध्यमातून केले गेलेलं आहे आणि खूप मोठं योगदान ज्यांचं क्रिकेटसाठी नेहमीच पाहायला मिळतोय. युवा नेते आदरणीय प्रीतमदादा प्रतापराव खांदवे पाटील सरपंच साहेबांचं आणि भावी नगरसेवक साहेबांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. किरण की अगली गेंद और सुंदर गेंदबाजी का मुजाहरा किरण खोबरे ने इस प्रतियोगिता में बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा किया. एक बार मैन ऑफ द मैच भी रहे हैं. सामने बल्लेबाज की बात करें तो थोड़ा स्ट्रगल कर रहे सौरभ दलवी और एक एंड पर कृष्णा पवार बहुत ही इंपॉर्टेंट पारी कर रहे हैं. दोनों के पास काबिलियत है. अब जाकर कुछ चर्चा हो रही है मैदान के अंदर. जीतने के लिए 77 रनों की जरूरत है. तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है और दूर वाले एंड से बिल्डिंग एंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. इस ओवर की अगली गेंद ओ ब्रॉकल में गेंद बहुत सुंदर तरीके से खोद के जरूर निकालना चाहते थे. गेंद एक बार फिर पैरों की तरफ आई. लेग बाय का इशारा होता हुआ लाजवाब गेंदबाजी का मुजाहरा. प्रमुख गेंदबाज के तौर पर हर बार जाके किरण खोबरे ने सफलता दिलाई है, दबाव बनाया है. ये इनकी ताकत है. अब कृष्णा पवार के ऊपर क्या अंकुश रख पाएंगे, देखने वाली बात है. काफी संख्या में दर्शक मौजूद है महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग 2021 का आनंद उठाते हुए. लगभग 6 से 7 हजार दर्शक इस वक्त टेनिस क्रिकेट .in के माध्यम से हमारे साथ जुड़ चुके हैं. भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी प्रदेश सहसचिव आदरणीय गणेश बापू कुटे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी मात्र सूर्यकाच्या चौकाराने मात्र झाले. क्या बात है, क्या कमाल का शॉट. बल्ले के बीचों बीच टाइमिंग करते हुए गैप में गेंद जाती हुई बहुत सुंदर तरीके से गेंद बॉल इनके बाद 4 रन. मैग्निफिसेंट स्ट्रोक. इस वक्त अगर देखें तो फिलहाल कृष्णा के ऊपर कोई दबाव नहीं है. रन संख्या कुल मिलाकर अगर देखें तो यहां से 29 रन. जीतने के लिए 77 रनों की जरूरत है. कृष्णा जबरदस्त पारी अपनी टीम के लिए खेल रहे हैं. किरण खोबरे तैयार. राइट अप ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए. ये फुल टॉस गेंद थी, थोड़ा ऑफ स्टंप के बाहर आए थे. आउंसर की तरफ गेंद को खेलने का प्रयास और थ्रो जरूर लगता हुआ किरण को, लेकिन कोई नुकसान नहीं है. 22 का इशारा, एक बार फिर लेग बाई का इशारा मैदान के अंदर होता हुआ. रन संख्या 30 रन 77 की जरूरत है. कुबे का पानी बहुत गहरा है, निकालने के लिए आपको मेहनत करनी पड़ेगी, मशक्कत करने की जरूरत है. शानदार मैच मैदान के अंदर चल रहा है. या ठिकाणी व्यासपीठावरती मात्र ज्यांचं आगमन होतंय ते आदरणीय गणेश बापू कुटे साहेब, आपलं परत एकदा मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू. शुक्रिया मनोज. अब हमें खेलते हुए मिस टाइम शो के टप्पा ऑफ टप के बाहर था और मिस टाइम शो गेंद के नीचे खिलाड़ी विकेट कीपर ने लिया कैच और सौरभ दौली की पारी समाप्त होती हुई. इस वक्त बहुत ही महत्वपूर्ण, खास करके संधी संतोष साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसा स्पोर्ट क्लब यांच्याकडून बरीच टाळी.
संतोष लश्कर बैक टू द पेबल जा रहे हैं अभी फ्रॉम द बॉडी, शरीर से दूर खेलने की कोशिश। सौरभ एक बार फिर बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी, उनका विकेट गिरा है, संतोष का विकेट गिरा है। इस वक्त भारत कदम बैक टू द पेबल चले गए हैं और जिन्होंने इस सीजन में सबसे बेहतरीन क्रिकेट खेली है वो खिलाड़ी अक्षय तावरे, जो ऑलराउंडर है इस टीम के, मैदान के अंदर जा रहे हैं। इस सीजन में बहुत फॉर्म में है, मजा आएगा। 3 ओवर की कहानी, 3 ओवर में रन संख्या 10 के अवसर से 30 रन 3 विकेट के नुकसान पर। अभी 18 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए आपको 47 रनों की जरूरत है। तो हमारी जिंदगी वीडियो गेम जैसी होती है, हम एक लेवल को पार करते तो दूसरा लेवल बहुत कठिन हो जाता है। पहले 18 ओवर में 18 गेंदों में 30 रन आए हैं और 18 गेंदों में आपको 47 बनाने हैं, तो दूसरा जो लेवल है वो थोड़ा चॅलेंजिंग रहेगा, लेकिन मजा आएगा। सुमित क्या कहना है जिस तरह से 18 गेंदों में 47 रनों की तर जरूरत है? विनंती असणार आहे, आता आपल्याला थांबायला वेळ नाहीये, तुम्ही थोडीशी घाई करणं गरजेचं आहे, तुम्ही वेळ वाचवत चला, कारण आयुष्यामध्ये खरंच जर मैत्रीमध्ये पाहिलेलं तर आयुष्यामध्ये या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला नाहीये। स्पर्धेचे मित्र आमचे अमितजी भुजबळ देखील उपस्थित झालेले आहेत, त्यांच्या समोर त्यांचं संपूर्ण टीम आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे। तर जाऊयापर्यंत सामन्याकडे मी तुम्हाला घेऊन जाईल। गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज येणार आहे तो मयूर वाघमारे आणि पायच्या मैदानामध्ये स्ट्राईक पुढे असताना फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे अक्षय तावरे, स्ट्राईकवरती तयार आहे। यापूर्वी सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताब मिळवणारा अक्षय स्ट्राईकवरती तयार असेल। दुसऱ्या बाजूला पाहायचं मैदानामध्ये ज्या खेळाडूकडून भन्नाट वेग आपण आतापर्यंत या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पाहिला आहे त्या खेळाडूचं नाव आहे मयूर वाघमारे। ओ या रंबाईचा बॅकफुटला गाऊन मात्र खेळ करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण पहा इथे डायरेक्ट हिट इथे मैदानात होते। कुणाल खोंडचं पहा मैत्र थोडंसं अग्रेसिव्ह क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला मिळालं आणि पायच्या मैदानामध्ये एक सिंगल मैदानामध्ये घेण्यामध्ये यश मिळालंय आणि एका सिंगलच्या साहाय्याने संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे। धाबलकावरती तिसऱ्या पंचांची मागणी असणार आहे का? यस, तिसऱ्या पंचांची मागणी आहे आणि आपण पाहतो नक्कीच व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत, हनुमान दादा आणि इकडे प्रीतम दादा आहेत, सगळ्याच मित्रपरिवार आहे, सोमनाथ शेठ, गणेश भाऊ। मागच्या वर्षी पाटसरला क्रिकेटची स्पर्धा झाली आहे हनुमान दादा, आणि त्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ज्या संघाचं एकसारखं किट होतं त्याच किटचा कलर इंग्लंडचा होता आणि इंग्लंड टीम विश्वविजेता ठरली होती। यावेळेस एका बाजूला शिरूरच्या टीमकडे पिवळ्या रंगाचे टी शर्ट आहेत आणि एका बाजूला बारामतीकडे हिरव्या रंगाचे टी शर्ट आहे। आयर्लंडचं किट आहे, पण यावर्षी नक्की आता विजेता नक्की कोण होणार आहे तेही आपल्याला पाहायचं आहे। इथे मात्र चांगला प्रयत्न प्रशांत सर। तर सगळ्या नक्कीच आपण पाहतो मैदानाच्या मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण पहा इथे मैदानामध्ये मनोज जर पाहायला गेलं तर इथे प्रेक्षकांना सांगावं लागत नाही, एखाद्याचं चांगलं काम झालं, एखाद्याचा चांगला खेळ झाला तर त्याला टाळ्या कशा वाजवाव्या इथे प्रेक्षकांना सांगावं लागत नाही। एक जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय आणि पुण्यात जाऊया मैदानाच्या मध्ये स्कोर कार्ड वरती घेऊन जाईल। धाबलकावरती धावा जे इथे नोंदवल्या गेल्या त्या 33 धावा धाबलकावरती आहेत। चौथं षटक मैदानात सुरू असताना मयूर वाघमारे पुण्यात तयार असेल, पहा इथे मैदानात संघर्ष करायचा, कारण जितना बडा संघर्ष होगा ना उतनी ही शानदार जीत होगी। शॉर्ट पिच होता, बॅकफुटला गेला, मिड विकेटला चेंडू खेळून काढला जाईल, एक सिंगल मैदानात आली, दुसरा धावेचा प्रयत्न इथे मैदानात होणार नाहीये। एका धावेसाठी आपण पाहतो मैदानामध्ये संघर्ष इथे सुरू जो आहे, तुम्हाला जेवढा मोठा संघर्ष असेल ना तेवढंच मोठं यश देखील तुम्हाला मिळणार आहे। ज्याचा संघर्ष मोठा तो यश संपादन करेल, कारण जिंदगी का जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष यहाँ कोई महान नहीं होता, जब तक चोट नहीं पड़ती हथौड़ी की पत्थर पर तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। गोलंदाज तयार मयूर वाघमारे, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, या दरम्यान बिग ब्लास्ट मिड विकेट मध्ये चेंडू पोहोचलाय सीमारेषा बाहेर, चरण छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार। जबरदस्त षटकार आपण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये आहे, रोमांच थरार, बदल आली ते संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओहोटी, सांघिक कामगिरी आणि कर्तबगारीचा झेंडा मिरवणारा आखाडा आपण पाहतोय। सिरसाट स्पोर्ट आयोजित MTPL 2021 खोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा पहा, हेलिकॉप्टर चेंडू पोहोचेल सीमाच्या बाहेर, झेरण छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार। थँक्यू। मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहिले एक षटकार तर आलाय सुमित प्रशांत, पण मैदानाच्या बाहेर 100 रुपये घालवले, झेल सुटला मैदानाच्या बाहेर प्रेक्षकाकडून। प्रत्येक प्रेक्षकासाठी आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर जो कोणी झेल टिपणार त्यांच्यासाठी 100 रुपयाचा प्राइस आहे, म्हणजे आज प्रत्येकासाठी मेजवानी आहे। परंतु इथे पहा जबरदस्त आक्रमण मैदानात सुरू आहे। गोलंदाज तयार,
हो यावेळी पहा बाउन्स मैदानात पाहायला मिळाला. लागोपाठचे 2 षटकार आपण पाहतोय अक्षयच्या माध्यमातून आले, परंतु धावेसाठी नाकार जो मैदानात कळवलाय. पंच अमर साठे सर राष्ट्रीय कळवते आपण पाहतोय मैदानात व्हाईट बॉल. कराडी चषकाचे शिल्पकार आदरणीय पप्पूशेठ गरुड देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. त्यांनाही विनंती असेल आपण देखील अतिथी कक्षामध्ये या. तर जाऊया पुन्हा आता सामन्याकडे मी तुम्हाला घेऊन जाईल. धावलकावरती धावा ज्या आहेत त्या 47 धावा. गोलंदाज तयार. कोलवा टप्प्याचा चेंडू असेल, शफल झाला, एक्स्ट्रा कव्हरची निघून काढलाय. राहुल सातव त्याच्याकडे तयार असेल. चेंडूला घेतलाय, फेकलाय, चेंडूची फेकी झाली आहे आणि तोपर्यंत मैदानामध्ये एक सिंगल मिळणार आहे. षटक क्रमांक मैदानात संपेल. चौथं 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावलकावरती धावा ज्या आपण पाहतोय धावलकावरती आहेत त्या 48 धावा. वेळ वाचवणं गरजेचं आहे कारण शाम सूरज को ढलना सिखाती है, शम्मा परवाने को जलना सिखाती है, गिरने वालों को होती है तकलीफ मगर ठोकर इंसान को चलना सिखाती है. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 29 धाव्यांची गरज. 12 गेंदों का खेल से 29 रनों की जरूरत है. मुकाबला जीतने के लिए मैदान के अंदर ज्यादा समय नहीं जाना चाहिए क्योंकि इससे एक बार फिर देखिए सूरज की रोशनी कम हो रही है. बहुत ही अच्छा मैच मैदान के अंदर है और जैसे कि मैंने पहले कहा था कि अक्षय तावरे बहुत ही जबरदस्त फॉर्म में है. आणि याच्याकडे आपण जर पाहिलं तर प्रेक्षक सर आतापर्यंत 7,000 पेक्षा जास्त प्रेक्षक राजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून tenniscricket.in च्या माध्यमातून आपल्या सोबत जोडल्या गेल्या तमाम प्रेक्षक राजांचं आदरणीय अमोलजी सिरसाट या स्पर्धेच्या सर्व आयोजक कमिटीच्या वतीने मनापासून स्वागत, हार्दिक असं स्वागत. देखिए बढ़ती का नाम जिंदगी कुछ भी कम नहीं होने वाला. जिस तरह से ये टूर्नामेंट जा रहा है, ये प्रतियोगिता जा रही है, अब जाकर एक बार फिर मैच की तरफ रुख करेंगे. बहुत ही अच्छा मैच, एक कड़ा संघर्ष मैदान के अंदर है. अक्षय तावरे ऑन स्ट्राइक रहेंगे. गेंदबाजी में थोड़ा सा परिवर्तन होता हुआ गेंदबाजी में राहुल सातव प्रभु गेंदबाज आए हैं. 12 गेंदे 29 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. एक काटी की टक्कर मैदान के अंदर है. थर्डमैन गली है, उसके साथ एक पॉइंट की तरफ खिलाड़ी, स्ट्राइक कवर पर खिलाड़ी, लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी है. ढलता हुआ सूरज है, कम होती हुई रोशनी है. ये आने वाली शाम किसके नाम? भापकर 007 या स्मैश फाइटर. इस शाम में अपना नाम करने के लिए खिलाड़ी तैयार. वो बहुत अच्छी गेंद. टप्पा खाने के बाद गेंद देती रही है, तालियां बज रही है. अब चारों ओर से देखिए तालियां बज रही है. बजे की चिट्ठी, बजे की ताली, हो हल्ला हो गिल्ला, मैदान घुसता है, सर पे उठता है. तब खेल खेल का रहता है, जुनून बन जाता है. पहली गेंद पर गेंदबाज की बारी है. पहली गेंद पर गेंदबाज ने एक बार फिर बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए अपना नाम कर दिया है. ये अच्छी गेंद टप्पा खाने के बाद अंदर की तरफ मिड विकेट पर एक खिलाड़ी मौजूद है. 1 रन का इजाफा. आपके पास 10 गेंदे, 10 गेंदों में जीतने के लिए 28 रनों की जरूरत है. कर्मभूमि के दुनिया में श्रम सभी को करना पड़ता है. भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें भरना पड़ता है. मैदान के अंदर एक रोचक मुकाबला जरूर हो सकता है. क्या ये चौथा टाइटल आज भापकर 007 जीतेगी? चैंपियन का सवाल है. स्मैश फाइटर के पास एक बार फिर बहुत बड़ा मौका है चैंपियन बनने का. दोनों के पास मौका है, लेकिन फिलहाल देखें तो बीच मैदान पर गेंद और बल्ले के पीछे एक अच्छी जंग छिड़ी हुई है. बहुत सारे दर्शक इस मैच का मजा लेते हुए 10 गेंदों का खेल से जीतने के लिए 28 रनों की जरूरत है. स्ट्राइक करने पर बल्लेबाज एक बार फिर कृष्णा पवार. फैली हुई फील्ड ऑन साइड पर लॉन्ग ऑन है. मिड विकेट पर खिलाड़ी, स्क्वायर लेग पर खिलाड़ी है, फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद. वार पे वार, जोरदार प्रहार, छोटा तीर, वार करे गंभीर. गेंद बॉडी के बाद मौका हा मारलाय चौकार. शिरसाट स्पोर्ट क्लबचा सनसनीत चौकार. जब तक मैदान के अंदर कृष्णा है तब तक एक बार फिर टाइगर जिंदा है. आपके पास देखिए 9 गेंदों का खेल से 24 रनों की जरूरत है. खेळाडूंना विनंती आहे थोडीशी घाई करा. घाई बहुत वेळ इंपॉर्टेंट वाचवणं मैच गरजेचं मैदान के अंदर चलता हुआ. एक बार फिर बढ़िया मुकाबला है. अभी 9 गेंदों का खेल से ऑन साइड पर देखिए तो ऑन साइड पर फैली हुई फील्ड है. फ्लाइंग स्लिप की तरफ खिलाड़ी, गली की तरफ खिलाड़ी, एक पॉइंट की तरफ खिलाड़ी, स्ट्राइक कवर पर खिलाड़ी मौजूद है, एक लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी है. समय ज्यादा ना दे. मैदान के अंदर चर्चा हो रही है. जब जब चर्चा होती है तो खर्चा होता है. समय हमारे पास बहुत कम है. वक्त के नजाकत के साथ आगे बढ़ने की जरूरत है. क्या लाजवाब शॉट खेला गया था कवर के ऊपर से. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज राहुल सातव तैयार है. दबाव बिल्कुल दोनों तरफ रहेगा. इस बार बढ़िया शॉट, लेकिन खिलाड़ी है. एक तेरी एक मेरी. मैदान के अंदर कृष्णा पवार की पारी समाप्त होती भी. बड़ा झटका लगा. संधी साधून थेट पट्ट्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाट स्पोर्ट क्लब यांच्याकडून बरीच शुक्रिया डीजे. क्योंकि हमारे पास समय बहुत कम है तो बल्लेबाज मैदान के अंदर जाएंगे. ज्यादा समय नहीं जाना चाहिए. 8 गेंदों का खेल से और जीतने के लिए लक्ष्य की बात करें तो फिलहाल समीकरण बना हुआ है. 24 रनों की जरूरत है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. एक बार फासला बना हुआ है. फासला तो हौसले की जरूरत है. हौसला होगा तो घोसला बन सकता है.
अब ऐसे ही और बल्लेबाज भी के तौर वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। आज बाद झाला की दुसरा फलंदाज झटपट मैदानाच्या आतमध्ये. चला अजून खूप सारे चेंडू यायचे बाकी आहेत. हा सामना संपायला नाही म्हटलं तरी अजून 10-12 मिनिटं लागणार आहेत. तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा. अजून एक 5-6 मिनिटांनंतर कदाचित अंधाराचं साम्राज्य मैदानाच्या आतमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विनंती एवढीच आहे की आपण थोडीशी घाई करणं ही सर्वात गरजेची बाब आहे. हे तुम्ही मात्र लक्षात ठेवा. आमचे सामने पप्पू शेठ- सामने सामने घना अंधेरा है, हेलो। पहाड़ को चीर के रास्ता बनाना है मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है। इस मुकाबले की अगर बात करें तो एक बाकी बल्लेबाज की बात करें तो बल्लेबाज भूषण गोले मैदान के अंदर है। 8 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए 24 रनों की जरूरत है। गेंदबाज राहुल सत्तव तैयार है। स्ट्राइकर इन पर अक्षय तावरे बहुत ही इंपॉर्टेंट इनिंग खेल रहे हैं। काबिलियत वाले बल्लेबाज मैदान के अंदर। बेस वर्सेस बेस की लड़ाई। नहीं खेले छोड़ दिया वाइड बॉल का इशारा मिस्टर एक्स्ट्रा आ रहे हैं। अंपायर को एक्सरसाइज करने का मौका मिलता हुआ, कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है। एक बार फिर प्रेशर कुकर की सिट्टी बज रही है। 8 गेंदे और जीतने के लिए 23 रनों की जरूरत है। कांटे की टक्कर, रोचक मुकाबला, दिल की धड़कनें बहुत तेज होती भी गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ऑफ के बाहर गेंद थी, बाहरी किनार लगा पीछे, एक बार फिर बहुत ही बेहतरीन फील्डिंग थर्डमैन पर होते हुए 1 रन का इजाफा। आपके पास 7 गेंदे हैं और 7 गेंदों में जीतने के लिए 22 रनों की जरूरत है। प्रेम ना हो तो सगे संबंधी बेकार है, पैसा ना हो तो पाकिट बेकार है और छक्का चौका ना हो तो क्रिकेट बेकार है। एक तरफ बड़े शॉट की मांग हो रही है और दूसरी तरफ से वो विकेट चाहिए। राहुल सातव जो एक अच्छी गेंद डालने के लिए जाएंगे और बल्लेबाज भूषण बड़े शॉट के लिए जाने की कोशिश करेंगे। अब एक बार फिर रनों की भूख को बढ़ाने की जरूरत। सुंदर स्ट्रोक, बहुत बढ़िया तरीके से इस बार बैकफुट पंच किया था। खिलाड़ी बॉडी रन पर मौजूद है, केवल 1 रन मिलेगा, 1 से ज्यादा नहीं है। इसका मतलब है कि ये दूसरे के लिए वापस जा रहे। 2 रन मुकम्मल। 6 गेंदों का खेल से जीतने के लिए 20 रनों की जरूरत है। दिल्ली बहुत दूर है लेकिन मैच ऑन है। समय ज्यादा मैदान के अंदर नहीं जाना चाहिए। सारे खिलाड़ी अपनी जगह पर जाएंगे। मंत्रणा जरूर हो रही है लेकिन इकट्ठा जो 11 खिलाड़ी आएंगे तो थोड़ी समस्या है। या ठिकाणी एक विनंती असेल परत एकदा शिरूर टीमला, तुम्ही अजिबात वेळ घेऊ नका. ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आपल्याला सूचना आहे, अजिबात चर्चा करू नका. चला गोलंदाज आपल्या आपल्या जागेवरती चला. आणि tenniscricket.in च्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने आता जोडले गेलेले जे प्रेक्षक आहेत, जवळपास 8,000पेक्षा जास्त ऑनलाईन प्रेक्षक, 8,500पेक्षा जास्त ऑनलाईन प्रेक्षक जोडले गेलेत. त्यांचे मी मनापासून स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. K79 प्रवीण कुटे आणि विशाल कुटे यांना निश्चितप्रमाणे धन्यवाद देईल, ज्यांच्या माध्यमातून आवाज नगर पुणे हवेवरती निश्चितप्रमाणे जाणाऱ्या येणाऱ्यांना या मैदानावरती काय चाललंय ते ऐकू जात आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सरांनी. पाहायचं मैदानात आता समीकरणाकडे घेऊन जाईल. 5 शेवटचे चेंडू शिल्लक असताना आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 20 धावा. स्ट्राईक वरती असेल तर मैदानात पाहायचं आहे. अक्षय नॉन स्ट्राईक वरती असेल. भूषण लेट्स प्ले पाहायचं मैदानात. शेवटचे 6 चेंडू 20 धाव्यांची गरज. पहा या वर्षीचा महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीगचा विजेता कोण होणार. एका दिशेने असेल स्मॅश फायटर शिरूर, दुसऱ्या बाजूला भापकर 007 11 बारामती. कोलवट टप्प्याचा चेंडू होता, मिड विकेटला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, सिंगल मैदानात आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते होणार नाहीये. एका धावेवरती समाधान असेल. जबरदस्त मॅच, जबरदस्त सामना आपण मैदानात पाहतोय. मानव श्रीमान अमोलजी सिलसाडा असेल, मल्हारियाप्पा गव्हाणे आहेत, अतुलजी बनकर सर, त्याचबरोबर भानुदाजी पराड साहेब असतील. या सर्वांच्या आयोजनातून नियोजनातून उभा राहिलेला क्रिकेटचा देखणा सोहळा. 5 चेंडू शिल्लक, 19 धाव्यांची गरज. यातून पाहायचंय मोठा फटका खेळला जातोय. मिड विकेटला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सिंगल मैदानामध्ये घेतली गेली. एका धावेवरती समाधान असेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एक सिंगल आली आहे. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 4 चेंडू शिल्लक, 18 धाव्यांची गरज. सामना अजूनही संपला नाहीये. जबरदस्त मॅच. एक सूचना आहे प्रेक्षकांना, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कुठलाच प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. सुमित गोलंदाज तयार, पुन्हा पाहायचंय. फुलटॉस या दरम्यान काय मिड विकेट मध्ये बिग 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 शरण षटकार. 3 चेंडू शिल्लक, 12 धाव्यांची गरज आहे आणि या चेंडूवरती काय तिसऱ्या पंचांची मागणी आहे. जबरदस्त मॅच मैदानामध्ये सुरू आहे. उड़ान अभी बाकी है, इम्तिहान अभी बाकी है, नापी है हमने अभी तो मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. प्रेक्षकांना एकच विनंती करेल, सामना जर आवडला असेल या आयोजकांसाठी, या सामन्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त मॅच मैदानामध्ये सुरू आहे.
चला वेळ वाचवायचा. बाकीचे काढूवरती जागेवरती जा. चला कुणाल सर थोडीशी काय करायची. चला वेळ वाचवायचा आहे. हा चेंडू नो बॉल आहे की नाही हे पाहिलं जात आहे. सिरसाट स्पोर्ट्स आयोजित महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग महाराष्ट्रातली असणारी एक मानाची क्रिकेटची स्पर्धा आणि या क्रिकेटच्या स्पर्धेचा मानकरी कोण यासाठी असणारं युद्ध आपण मैदानामध्ये पाहतोय. अक्षयच्या बॅटमधून आलेला षटकार आहे. महत्वाच्या क्षणी आलेला हा षटकार आपण मैदानामध्ये पाहतोय. वेळ देखील वाचवणं गरजेचं आहे. वेळ थोडासा वाचवा. चला शेवटचे आता चेंडू शिल्लक असणार आहेत. या चेंडूवरती काय त्यानंतर सांगितलं जाईल. आदरणीय आमचे क्रिक लाईफ फाउंडेशनचे अमितजी भुजबळ सर ते सुद्धा याकडे उपस्थित झाले. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. बुवा पवार मित्रपरिवार उपस्थित आहे. त्यांचंही मनापासून स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मानाचा करंडक. आणि इथे निर्णय थोडासा वेळ लागेल. बारामतीकर थोडा वेळ आपण पाहू. आपल्याला एक एक क्षण महत्वाचा, एक एक चेंडू महत्वाचा आहे. काय एखादा चुकीचा निर्णय यायला नको. थोडासा वेळ लागू द्या. पण हा आसिफ थोडा वेळ येईल. वेळ घेतला जाईल. षटकार मैदानामध्ये आलाय. पहा शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 12 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार. खोलवट टप्प्यात चेंडू असेल. कॉर्नर मध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल. पहा भन्नाट वेग. ओहो चेंडू गेलाय सीमारेषा पार आणि हा चौकार. लाईव्ह मध्ये आपण पाहतोय तब्बल आतापर्यंत 11,000 पेक्षा जास्त युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सोबत प्रेक्षक राजा जोडला गेलाय. प्रेक्षकांना विनंती करेल थोडे मागे सरा. पाहायच्या मैदानात शेवटचे चेंडू शिल्लक असतील. आता 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडू मध्ये 8 धाब्यांची गरज. अमोल सर स्पर्धा सक्सेस झाली म्हणायला काहीच हरकत नाही. जबरदस्त मॅच मैदानात सुरू आहे. हे प्रेक्षकांना विनंती करेल एकदा या खेळाडूसाठी, या सामन्यासाठी, या प्रेक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जबरदस्त सामना सुरू आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 8 धाब्यांची गरज. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. पाहायचं मैदानात पुन्हा एकदा पप्पू लोंढे. कोलवट टप्प्याचा चेंडू असेल. बिग 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 भोगाची दाट फोडला पहाड आणि आलाय षटकार. छलन जबरदस्त षटकार मैदानामध्ये आलाय. जिंदगी है तो ख्वाब है तो रास्ते है तो मंजिल है, हर मंजिल है तो मैं हूं ना, मैं अक्षय हूं ना. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि 2 धाब्यांची गरज. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याची नोंद घ्या. और क्या मुकाबला चल रहा है. पैसा वसूल मैच मैदान के अंदर. दर्शक बहुत खुश है. मनोरंजन होता हुआ हर दिन आता है, हर दिन जाता चला है. वेळ वाचवायचा. वेळ 1 चेंडू शिल्लक आहे. 2 धाब्यांची गरज आहे. प्रेक्षकांना विनंती करेल सामना जर आवडला असेल पुन्हा एकदा या सामन्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पा महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीगचा विनर 1 चेंडू आणि 2. 1 चेंडू 2. क्या होगा. जोरदार टाळ्या चौधरी या चेंडूचा. हळूवारपणे चेंडू मात्र पाहिजे. चेंडू ढकललाय. सिंगल इथे मैदानात आले. दुसरा धाब्याचा प्रयत्न झालाय. पहा आणि या स्पर्धेचा मानकरी आहे 0-0-7-11 बारामती. अभिनंदन.
वाजवणार ना आम्ही साऊंड, पण तुम्ही त्या कोपऱ्यात नका नाचू. इथे समोर पाहिजे ना आम्हाला सगळे, टोटल सगळ्याच्या सगळ्या. सर्व खेळाडूचे या ठिकाणी समालोचन मला करण्यासाठी सर्वांना विनंती असेल आपण या ठिकाणी समोर या आणि मग त्यामध्ये आपण सर्वजण आनंद साजरा करूया. ओके.